नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्त महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिकाचे प्रदर्शन विधिमंडळ परिसरात लावण्यात आले। या प्रदर्शनात ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी ते खाद्य संस्कृती महाराष्ट्राची असे दुर्मिळ अंक ठेवण्यात आले आहेत। प्रदर्शनात 1964 पासूनचे निवडक दुर्मिळ अंक ठेवण्यात आले आहेत। तसेच विविध विशेषांकही येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत। शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी आणि हा अंक जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी लोकराज्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। लोकराज्य मासिक माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय मार्फत प्रकाशित होत असून त्यास 7 दशकांची परंपरा लाभली आहे। हे मासिक राज्याच्या जडणघडणीचा साक्षीदार ठरलाय। महत्त्वपूर्ण घडामोडी, मंत्रिमंडळ निर्णय, माहितीपूर्ण विशेषांक, विविध क्षेत्रातील माहितीचा खजिना म्हणून लोकराज्य ओळखले जाते। विश्वासार्ह माहितीमुळे हे मासिक सर्वसामान्य वाचकांसोबत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी उपयुक्त ठरले आहे। महाराष्ट्राची संस्कृती जाणून घ्या। ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी महात्मा ज्योतिराव फुले स्मृती शताब्दी विशेषांक, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर विशेषांक, मराठी संगीत रंगभूमी विशेषांक, छत्रपती शिवाजी महाराज विशेषांक, मराठी भाषा विशेषांक, कोकण विशेष, विदर्भ विशेषांक, आदिवासी विशेषांक, खाद्य संस्कृती महाराष्ट्राची, संत परंपरा विषयक आदी विशेषांक आहेत। 4000वर नागरिकांनी दिली भेट। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या दालनाचे उद्घाटन माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंग यांच्या हस्ते करण्यात आले। आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार अमोल मिटकरी, आमदार भीमराव तापकीर, राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, नागपूर विभागाचे माहिती आयुक्त गजानन निमदेव, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच विधिमंडळ परिसरातील राज्यभरातून आलेल्या 4000वर नागरिकांनी या प्रदर्शनीला आतापर्यंत भेट दिली आहे। महाराष्ट्राचं मुखपत्र कायदेविषयक साक्षरतेच्या दृष्टीनं महत्त्वाचं। महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून राज्यातील जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम लोकराज्याने केले आहे। शासनाने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय कायद्याच्या स्वरूपात प्रशासनातून सर्वसामान्य जनतेला प्रत्ययास येतात। माहिती प्रसारासमवेत प्रशासनाप्रती विश्वासार्हता निर्माण करण्याचे कार्य लोकराज्य या शासकीय मासिकाने केले आहे। गत 5 दशकांपेक्षा अधिक कालावधीपासून जपून ठेवलेले हे अंक कायदेविषयक साक्षरतेच्या दृष्टीनेही तेवढेच महत्त्वाचे आहे। प्रत्येक दशकात प्रशासकीय पातळीवर झालेल्या बदलांचे टप्पे दाखविणारे दस्तावेज म्हणून आपण पाहिले पाहिजे असं राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी सांगितलं। या प्रदर्शनास मुख्य राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे आणि नागपूर खंडपीठ राज्य माहिती आयुक्त गजानन निमदेव, मेट्रोचे संचालक अनिल कुमार कोकाटे यांनी देखील भेट दिली। लवकरच एका क्लिकवर उपलब्ध होणार। महाराष्ट्रातील लोकप्रशासन महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण विविध धोरणात्मक निर्णय याबद्दल संपूर्ण भारतात आकर्षण आहे। महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये, जडणघडणीमध्ये कालपरत्वे झालेल्या विविध निर्णयांची माहिती लोकराज्याच्या अंकामध्ये वेळोवेळी घेण्यात आली आहे। हे जडणघडण आणि यातील पाऊल खुणा असा मोठा दस्तावेज आता प्रधान सचिव ब्रिजेश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच जगातील प्रत्येक व्यक्तीला एका क्लिकवर डिजिटल पद्धतीने उपलब्ध करण्याबाबत माहिती आणि जनसंपर्क विभाग नियोजन करीत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। महाराष्ट्रातील एका काळाला अधोरेखित करणारे हे प्रदर्शन आहे। हे केवळ विधानसभा परिसरापुरते मर्यादित न राहता शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात आले पाहिजे अशी मौलिक सूचना नागपूर खंडपीठ राज्य माहिती आयुक्त गजानन निमदेव यांनी केली। स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकराज्याची अंकातील माहिती ही मार्गदर्शक ठरत आली आहे। यापुढेही लोकराज्याचा अंक माहिती साक्षरतेसह विद्यार्थ्यांचाही मार्गदर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय।
लोकराज्याच्या दुर्मिळ अंकांचं प्रदर्शन हे विधिमंडळाच्या परिसरात हिवाळी अधिवेशनानिमित्त दरवर्षी होत असतं. यावर्षी अतिशय जुन्या आणि दुर्मिळ अंकांचं प्रदर्शन केलेलं आहे आणि त्या अंकांचं डिजिटायझेशन देखील झालेलं आहे. अतिशय आनंदाची बाब आहे. त्याबद्दल माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचं त्यांच्या महासंचालक श्री ब्रिजेश सिंग आणि इतर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. या अंकात महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास हा आपल्याला आढळून येतो. विशेषांक जे लोकराज्याचे प्रसिद्ध झालेले आहेत ते तर अतिशय दुर्मिळ असा खजिना आहे. अतिशय विद्वान आणि व्यासंगी अशा लोकांनी त्यात लेख लिहिलेले आहेत. त्यामुळे या अंकाचा सर्वांनीच आपण सबस्क्राईब करून आपण त्याचं वाचन केलं पाहिजे. विशेषतः स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तर आवर्जून हे अंक वाचले पाहिजे. यात शासनाचं अधिकृत धोरण, अधिकृत आकडेवारी आणि अतिशय अभ्यासपूर्ण असे विविध विषयांना वाहिलेले लेख असतात. अतिशय अल्प दरात हा अंक उपलब्ध असतो. त्यामुळे या प्रकारचे उपक्रम हे वर्षभर देखील चालू राहिले पाहिजे अशी माझी संचालनालयाला सूचना आहे. कसं आहे की महाराष्ट्राची जे भारताला स्वातंत्र्य 47ला झालं, निर्मिती आपली जवळपास महाराष्ट्राची 52ची आहे. पण त्याच्या अगोदरही एक महाराष्ट्राची जडणघडण जी आहे ती 48 पासून लोकराज्याच्या माध्यमातून उमटलेली आहे. आता हे शासनाचं मासिक आहे का, त्याचं उत्तर हो असं आहे. मासिक आहे, त्याच्यामध्ये पण जी धोरणं घडत आली महाराष्ट्रामध्ये, ज्या परिवर्तनाची जी काही महत्त्वाची धोरणं होती, शेतीच्या संदर्भात असतील, MRGSच्या संदर्भात असतील, आरोग्याच्या संदर्भात असतील, शिक्षणाच्या संदर्भात असतील, ही सगळी बेसिक फुटप्रिंट ज्याला म्हणता येईल, पायाभूत माहिती जी आहे शासकीय धोरणांची, रूल ऑफ लॉचे. आता शासन म्हटल्यानंतर आपण राज्य म्हणजे हे कायद्याचं राज्य आलं, पण हे कायदेविषयक साक्षरतेच्या दृष्टिकोनातूनही हा अंक जो आहे किंवा लोकराज्य मासिक जे आहे हे मोठं दस्तऐवज आहे. म्हणून त्या सगळ्या अंकांचं जे जतन आहे, आपले महासंचालक आणि प्रधान सचिव ब्रिजेश सिंग सर यांनी मागच्या वर्षी सांगितलं की डिजिटल पूर्ण करायचं आहे आणि डिजिटलचं काम जे आहे हे लोकराज्याचं पूर्ण झालेलं आहे. तर हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे ऐतिहासिक. त्या काळातल्या जडणघडणीचं प्रतिबिंब जे आहे ह्या सगळ्या अंकांमध्ये उमटलेलं आहे. मंत्रिमंडळांचं त्या प्रतिबिंब ह्याच्यात उमटलेलं आहे. तर ते एक वेगळ्या माध्यमातून ह्या ठिकाणी आपण दाखवत आहोत, पुढे करत आहोत. हे विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा दस्तऐवज आहे आपल्याला. तर हे आपण विधान भवनात लावलं, पण बाकी शैक्षणिक परिसर असतील, कुठे एज्युकेशन हब, त्या ठिकाणी असं लावलं तर आपल्याचा फायदा किती होईल, तुम्हाला सांगता येईल या संदर्भात? शासन ह्याच्या संदर्भात विचार करत आहे. कालच आमचे प्रधान सचिव जे आहेत ब्रिजेश सिंग सर यांनी काही त्याच्याबद्दलचं एक वेगळं प्लॅन केलेलं आहे. गुगलशी एक वेगळं टायअप चालू आहे. संशोधन संस्था ज्या आहेत त्या संशोधन संस्थांकडं हे 48 पासूनचा सगळा जो डिजिटल डाटा आहे आपला तो आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि कुणालाही मोबाईलवर अगदी सगळे जे अंक आहेत, सगळे इतिहासातल्या महत्त्वाच्या घटनाचे जे काही प्रतिबिंब त्या अंकात उमटलेले आहेत ते त्या माध्यमातून जाणार आहे. ही गोष्ट खरी आहे की महाविद्यालयाशी जे काही विद्यार्थी आहेत, राज्यशास्त्राचे अभ्यासक असतील, समाजशास्त्राचे अभ्यासक असतील, तर त्यांच्यासाठी आपण निश्चितच एक वेगळा हा प्रयत्न करणार आहोत आपण. लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, नागपूर.